मधला घोळ, निवडणुकांमधला गैरव्यवहार ह्या सगळ्यांच्या बाबतीतला सत्याचा मोर्चा, लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर जावं यासाठी विरोधी पक्षाने, मग त्यात महाविकास आघाडीचे सर्व पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि जे ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आहेत ते सगळे मतदार देखील ह्या मोर्चात सामील होतील. हा मोर्चा दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीट येथून सुरू होईल आणि मेट्रो मार्गे, मेट्रो सिनेमा मार्गे हा मुंबई महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ थांबेल. या मोर्चाला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते, त्याचबरोबर नवनिर्माण सेने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, हे डाव्या पक्षाचे सगळे प्रमुख नेते हे सगळे उपस्थित असतील आणि ते मोर्चाला मार्गदर्शन करतील. या मोर्चाला लाखोच्या संख्येने लोक येतील अशी अपेक्षा आहे आणि याचबरोबर केवळ राजकीय पक्ष नाही, तर त्याचबरोबर ज्यांना आपलं मत चोरीला गेलंय असं वाटतंय आणि ज्या चुकीच्या मतांवरती हे सरकार बसलंय असं वाटतंय, असे लोक देखील या मोर्चामध्ये सहभागी होतील. या मोर्चाच्या संदर्भामध्ये आम्ही पोलिसांना भेटलोय, त्यांच्याकडनं आवश्यक त्या सूचना घेतलेल्या आहेत. मोर्चाचे रूट आम्ही प्रसिद्धीकरता आपल्याकडे दिलेले आहेत. आम्ही QR कोड उद्या आपल्याकडे पाठवतो, जेणेकरून येणाऱ्या लोकांची सगळी व्यवस्था होईल. जे लोक मुंबईकडनं येणारे आहेत त्यांच्या 2 मार्गांवरनं येणाऱ्या लोकांची व्यवस्था, वाहन व्यवस्था दोन्ही बाजूला केलेली आहे. त्याच्यासाठीचा आमचा हा रूट आम्ही तयार केला आहे आणि हा रूट आपल्याकडे पाठवायची आम्ही व्यवस्था करतो. त्याची कॉपी आपल्याला द्यायची व्यवस्था करतो. मोर्चा अतिशय शांततेने पार पडेल. असं आहे की खटले दाखल होणार, पोलीस दबाव टाकणार, राज्य सरकार यंत्रणा वापरणार, कारण का चोऱ्या लपवण्यासाठी विविध प्रयत्न करतो. चोराच्या चोऱ्या पकडल्या गेल्यामुळे घाबरलेलं राज्य सरकार हे सगळ्याचा अवलंब करणार. त्यामुळे रोहितला घाबरवण्यासाठी हे प्रकार केला गेलाय. अशा प्रकारचे प्रेझेंटेशन तुम्ही काय कोर्टात, तुम्ही काय जेलमध्ये काय फाशी देणार आहात काय? अहो, देश गांधींचा आहे हो. गांधी, नेहरू, भगतसिंगांचा देश आहे. फाशीला घाबरून फाशीला आणि जेलला घाबरले असते तर ब्रिटिश गेले नसते या देशातनं. त्यामुळे असे काही कोणाला घाबरण्यासाठी रोहित पवार वगैरे घाबरणाऱ्यातली माणसं नाहीत. बिनधास्त नडतात, बिनधास्त खेळतायत.